मित्रांनो, 2014 साली भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. काँग्रेसवर टीका करून, काँग्रेस सरकारवर आरोप करून शेवटी 2014ला स जनतेनं भाजप सरकारला निवडून दिलं. आणि अक्षरशः ज्या भाजप सरकारने गप्पा मारल्या होत्या, की स्विस बँकेतून पैसा आणतो. काँग्रेसच्या खासदारांनी, आमदारांनी जो स्विस बँकेत पैसा ठेवलाय परदेशात, ती पैसा आणतो. नंतर भारतीयांच्या प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो. किंवा जे काही मोठ्या-मोठ्या वल्गना केल्या होत्या, अच्छे दिन आएंगे. ह्या साऱ्या गोष्टीला भारतीय जनता भुलली आणि त्यांना सत्तेवर आणलं. परंतु सत्तेवर आणल्यानंतर ज्या गोष्टी ज्या बोलल्या गेल्या त्या कुठल्या झाल्या नाहीत. पण त्याच्यापेक्षा जी काही महागाईत वाढ झाली, त्याच्यानंतर जे काही अन्याय, अत्याचार झाले, काही ठिकाणी जाळपोळ झाली, जातीवाद बोकाळला, ह्या साऱ्या गोष्टी जनतेला अशा घातक बघायला मिळाल्या. आणि आता जे काँक्रोच जनता पार्टी, जी आता अगदी त्या काँक्रोच जनता पार्टीला जो तरुणांचा पाठिंबा मिळतोय, त्याला कारण काँक्रोच जनता पार्टी किंवा ते कुठला पक्ष किंवा कुठली संघटना नाही, तर ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला राग आहे असंच म्हणता येईल, किंवा उसळलेली आग आहे असं म्हणता येईल. कारण त्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या खासदारांनी, ज्या सरकारने ज्या वल्गना केल्या, त्याप्रमाणे काही न घडता चुकीचं जे तरुणांना घातक आहे, तरुणांच्या पुढचं आयुष्य आहे, भविष्य आहे, त्याला घातक गोष्टी घडत आहेत. जे काँक्रोच जनता पार्टीनं जे आता आंदोलन छेडलेलं आहे, ते आंदोलनाचं कारण असं आहे की जे नीट पेपर लीक झाला आणि त्याच्यातून ज्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, आणि काँक्रोच जनता पार्टीने त्यासाठी आंदोलन असं सुरू केलेलं आहे की त्या नीट पेपर फुटीला कारण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागतायत. आणि खरं तर काँग्रेसच्या काळामध्ये किंवा पहिल्या सरकारच्या काळामध्ये असं काही घडलं की एखाद्या खासदाराला, एखाद्या मंत्र्याला जर जबाबदार धरलं गेलं एखाद्या घटनेला, तर ते नैतिक जबाबदारी म्हणून ते दुसऱ्या दिवशी राजीनामा द्यायचे. परंतु आज अलीकडं राजीनामा किती जबाबदारी धरलं गेलं किंवा त्यांच्यावरच ती चूक असली किंवा ते जरी त्यात दोषी असले, तरी एखादा खासदार, आमदार आता अलीकडे काय तो राजीनामा द्यायला तयार नाही. तोच प्रकार आता धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाहीत, म्हणून काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन भारतामध्ये जोर धरू लागलेलं आहे. आणि खरं तर काँग्रेस जनता पार्टी कशी उदयास आली, तर एका सरन्यायाधीशाने उल्लेख केला की हे झुरळाप्रमाणे आहेत, आणि त्याचाच एक वास म्हणून तो शब्द जे काही अभिजित दिपके आहेत त्यांनी तो सोशल मीडियावर टाकला आणि त्याला कोट्यावधीचा पाठिंबा तरुणांचा मिळाला. खरं तर ही त्याला पाठिंबा म्हणण्यापेक्षा हे भारतीय जनता पार्टीला विरोध म्हणून त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि तेच भारतीय जनता पार्टीला विरोध म्हणून किंवा आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी काँग्रेस जनता पार्टी आता मैदानात उतरली आहे, रस्त्यावर उतरली आहे. आणि रस्त्यावर उतरली असताना त्या काँग्रेस जनता पार्टीनं दिल्लीत आंदोलन केलं, लखनौमध्ये आंदोलन केलं, जे भारतभर त्यांचं आंदोलन चालू आहे, पुण्यामध्ये, महाराष्ट्रात आंदोलन झालं. परंतु आता राजस्थानमध्ये जे जयपूरला आंदोलन जे झालं, त्या आंदोलनात काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाला. खरं तर हल्ला हा जे पाठीमागं शरद पवार यांच्यावर सुद्धा जो हल्ला झाला, पण एका व्यक्तीनं हल्ला केला होता, एक शीख धर्माच्या लोकांनी एका व्यक्तीनं हल्ला केला होता. परंतु इथं तसा हल्ला झालेला नाही, तर एका गटानं हल्ला केलेला आहे. आणि जे मीडियामध्ये जे बोललं जात आहे की अभिजित दिपके यांना कानफडात मारली गेली किंवा त्यांच्यावर हल्ला झाला, तर तसं न होता एक गट, काँग्रेस जनता पार्टी तिथं आंदोलन उतरली असताना त्यांच्या आंदोलनामध्ये एक विरोधातला गट त्यात घुसला आणि हे गट ते गट दोन आमने-सामने आले होते. आणि त्या एका गटाकडून अभिजित दिपकेंच्या कानफडात मारण्यात आली. त्यासाठी अभिजित दिपके यांचा सुद्धा गट तिथं समोर उभा राहिला. दोन गटात चांगली बाचाबाची झाली, मारामारी झाली, पोलिसांनी मध्यस्थी केली. अभिजित दिपके यांना कार्यकर्त्यांनी सुखरूप ठिकाणी नेलं. परत अभिजित दिपके हे माईकवरून सांगत होते की ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना मारू नका, त्यांना कुठलाही धक्का लावू नका, आपल्याला आंदोलन तडीस न्यायचं आहे. आणि आपला जो मुद्दा आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ह्या मुद्द्यापासून आपल्याला लांब जायचं नाही. तर हे कदाचित आपलं आंदोलन उधळून लावण्यासाठी किंवा आपल्या आंदोलनकर्त्याला हुसकवण्यासाठी त्यांचा हा प्लॅन असू शकतो. आता हे राजस्थानमध्ये घडलंय, मधील जयपूरमध्ये. आता राजस्थानला दोन पक्ष तिथं प्रबळ आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष. आता काँग्रेस पक्ष तर काय असं करणार नाही, परंतु
भारतीय जनता पक्षाने केलं असंही म्हणता येत नाही, कारण ते पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. परंतु किंवा एखाद्या स्वतंत्र गटानं केलंय का, किंवा असंही होऊ शकतं की उगाचच हे आंदोलन हिंसक वळण यावं आणि आंदोलन दडपलं जावं किंवा त्या आंदोलनकर्त्याला अटक करता यावी म्हणून काहीतरी एखादा गट त्यात घुसवायचा आणि ते गट घुसल्यानंतर आंदोलनकर्ते चिडतील आणि जो आंदोलनकर्ते त्यांच्यावर मारामारी करतील, जाळपोळ करतील आणि मग ते आंदोलन जर उग्र रूप धारण केलं आंदोलनात, तर आंदोलनकर्त्याला आपल्या जेलमध्ये टाकता येईल, असंही सरकार काय प्लॅन शोधतंय का? पण तसं नक्की म्हणता येत नाही, कारण ते पोलिसांच्या तपासाचा भाग आहे, तपासात पुढे येईल. परंतु अभिजित दिपके यांनी मात्र यांच्यावर हल्ला होणं खरं तर तरुणाई जे काही विद्यार्थी आहेत ते तरुणाईचा पाठिंबा ज्यांना मिळतोय, तर तो तरुणाईचा मुद्दा घेऊन अभिजित दिपके इथे उतरले आहेत. आणि तरुणांचा मोठा प्रश्न आहे की नीटच्या परीक्षेला जे तरुण बसले आणि पेपर फुटला आणि त्यामध्ये जे काही नुकसान झालं, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, कारण हे विद्यार्थ्यांचं भविष्य आहे, आयुष्य आहे. आणि खरं तर तरुणाई ही देशाची संपत्ती असते आणि ही देशाच्या संपत्तीवरच घाला घातला गेला आणि तो प्रश्न घेऊन अभिजित दिपके उठले असल्यामुळे तरुणाईचा पाठिंबा मिळतोय. आणि अभिजित दिपके तरुणांचा प्रश्न घेऊन उठले असताना त्यांच्यावर असा हल्ला होणं हे काही कुणाला रुचणारं पचणारं नाही. परंतु सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का सरकार घेत नाही याचं सुद्धा एक विशेष वाटतं. आणि एवढं आंदोलन उग्र करण्याची गरज काय? खरं तर धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांनी राजीनामा एक नैतिक जबाबदारी म्हणून आपले आरोप झाले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु एवढं मोठं आंदोलन उग्र रूप धारण करत आहे आणि तरी सुद्धा आपण राजीनामा देत नाही, याचं खरं तर कारण सरकारने शोधलं पाहिजे आणि सरकारने त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. आंदोलन का करण्याची वेळ येते, तर मोठ्या तरुणांचा प्रश्न इथे निर्माण झाला आहे आणि त्या प्रश्न घेऊन अभिजित दिपके उठलेले आहेत आणि अभिजित दिपकेला मोठा पाठिंबा मिळतोय. खरं तर अभिजित दिपकेला पाठिंबा म्हणण्यापेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या किंवा सरकारच्या विरोधातला हा एक राग आहे तरुणांचा. आणि जर असं सरकारने जर योग्य निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. देशामध्ये वेगळं चित्र असेल. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.